1993 चे मुंबईला हादरवणारे हे बॉम्बस्फोट। या बॉम्बस्फोटानंतरच लोकांना माहिती झाली काळा साबूनची भीषणता। काला साबून अर्थातच RDX हे रंगानं काळं असल्यामुळे त्याला काला साबून म्हटलं जातं। 26/11च्या मुंबईवरील हल्ल्याच्या वेळीही दहशतवाद्यांनी आणलं होतं सुमारे 80 किलो RDX। 10 दहशतवाद्यांचा 2-2चा ग्रुप होता आणि त्यातल्या प्रत्येकाकडे होता 8-8 किलो RDXचा एक बॉम्ब। हे बॉम्ब त्यांनी 10 ठिकाणी ठेवले होते। माझगाव, विलेपार्ले, CST, कॅफे लिओपोल्ड, ताजचा मुख्य दरवाजा, ताजचा मागचा दरवाजा, ओबेरॉयचा मुख्य दरवाजा, ओबेरॉयचा आतील भाग, नरिमन हाऊसचा तळमजला, नरिमन हाऊसचा तिसरा मजला। पोलिसांनी निकामी केलेल्या बॉम्बचे एक्सक्लुझिव्ह फोटो IBN लोकमतच्या हाती लागले आहेत। हे आहे काला साबून अर्थात RDX। हे RDX या छोट्या डब्यात भरण्यात आलं होतं, ज्याला जोडलेल्या या बॅटऱ्या हे बॉम्बचं सर्किट। या बॉम्बमध्ये असे बॉल बेरिंग टाकण्यात आले होते। बॉम्ब जेव्हा फुटतो त्याही मोठी उष्णता निर्माण होते। यामुळे आतील बॉल बेरिंगचे छर्रे बनतात आणि हे छर्रे जवळपासच्या लोकांच्या शरीरात घुसतात। यामुळे मोठी हानी होत असते। RDXच्या एका बॉम्बने जवळपासचा 100 मीटर परिसर नष्ट होत असतो। लोखंडही वितळत असतं, त्या ठिकाणी माणसाची काय बात। RDXच्या वापराने घातपात मोठा होणार हे स्पष्टच आहे। सुधाकर कांबळे, IBN लोकमत, मुंबई।